अंबादासजी, तुमचं स्वागत आहे। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बदलापूरमध्ये घडलेला आहे, कारण भाजपनं सह आरोपी असलेल्या एका व्यक्तीला आता स्वीकृत नगरसेवक केलाय। ते कुठल्या आरोपातला सह आरोपी? जर जे बदलापुरामधले अतिशय गाजलेलं प्रकरण, अतिशय संतापजनक प्रकरण ज्यामध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, त्या प्रकरणातला हा सह आरोपी आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया? आम्ही त्याच वेळेस म्हणत होतो की याच्यामध्ये कोणत्या विचाराचा आणि कोणाचा सहभाग आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा तर आहे, लोकांना दिसतोयच, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही प्रत्येक विषयात। परंतु या निमित्तानं पुन्हा एकदा तो बटबटीत झालेला चेहरा, माता भगिनीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या, छोट्या छोट्या लहान बालकावर सेक्शुअल हॅरॅसमेंट करणारी जी संस्था होती, खरं तर त्या संस्थेच्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, परंतु ते न टाकता त्यांना संरक्षण सरकारने दिलं। आता संरक्षण ज्यांना मिळालं ते लोक प्रत्यक्षात सत्तेमध्ये, म्हणजे थोडक्यात स्वीकृत नगरसेवक भारतीय जनता पार्टी केलं। म्हणजे भारतीय जनता पार्टीला माता भगिनीची जी इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, अब्रू आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही। याच्यातलेच आरोपी त्यांचे नगरसेवक बनतायत। मला असं वाटतं या महाराष्ट्राचं पूर्णपणे शर्मेनं मान खाली जाईल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची ही वागणूक आणि वर्तणूक आहे। अंबादासजी, असंही कळतंय की या तुषार आपटेनं निवडणुकीदरम्यान नगरसेवक निवडून आणण्यात मोठी मदत केली आणि त्यामुळे आता त्याला स्वीकृत नगरसेवक करण्यात आले। तर पहिली गोष्ट की अशा लोकांची मदतच घ्यायला नाही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट मदत घेतली असेल, परंतु अशा पद्धतीनं अधिकृतरित्या त्यांना अशा पद्धतीनं पक्षाच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक करणं, मला असं वाटतं मोठं पाप भारतीय जनता पार्टी करते। खऱ्या अर्थानं याचाच अर्थ असा की अशा पद्धतीनं लैंगिक अत्याचार करण्याची जी टोळी आहे, गँग आहे, याच्या मागे भारतीय जनता पार्टीच उभी आहे असं म्हणता येईल। पण पक्ष म्हणून आता या सगळ्या प्रकरणी तुम्ही आवाज उठवणार आहात का, विरोध करणार आहात का? बिलकुल आवाज उठवू। आमची स्थानिक शाखा आवाज उठवेल, आम्ही पण आवाज उठवू, कारण अशा पद्धतीनं अशा आरोपींना स्वीकृत नगरसेवक केलं नाही पाहिजे, ही भूमिका आमची राहील। धन्यवाद अंबादासजी तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असं एसआयटीच्या तपासात उघड झालंय। तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी तसा दबाव आणला असं एसआयटीच्या तपासामध्ये नमूद करण्यात आलंय। नुकत्याच निवृत्त झालेल्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना एक अहवाल पाठवलाय आणि या अहवालात पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सरदार पाटलांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश देत फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं एसआयटीच्या तपासात म्हटलंय। दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अहवालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली। आपण पाहूया। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय ते। आता पिंपरी चिंचवडमधून महत्त्वाची बातमी। 15 लाखांची रोकड घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पिंपरी शहरामधल्या पिंपळे सौदागर भागात असलेल्या कुंजीर चौकात ही कारवाई करण्यात आली आहे। योगेश जाधव असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी यांचाही या कारवाईमध्ये सहभाग होता।